यांच्या स्मारकावरून कोल्हापुरात राजकारण चांगलंच रंगलंय। स्मारकाचं लोकार्पण काँग्रेसनं केल्यानं सत्ताधारी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे आणि आता शिवसेनेकडून सुद्धा लवकरच स्मारकाचं आणखीन एक लोकार्पण केलं जाणार आहे। पापाची तिकटी परिसरात उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकावरून राजकारण रंगलंय। याच परिसरात राहणाऱ्या शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी प्रशासकीय लोकार्पण सोहळा होण्याची अपेक्षा केली होती, मात्र काँग्रेसनं पुढाकार घेत लोकार्पण करून टाकलं। काँग्रेसचे नेते सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। पालकमंत्री हसन मुश्रीफही या कार्यक्रमाला उपस्थित होते। स्मारकाचं लोकार्पण करून सतेज पाटील यांनी आपली ताकद दाखवून दिली। आमदार फंडातनं जो 40-50 लाख रुपयाला उपलब्ध करून दिले, त्यावेळी महापालिकेतून आम्ही 30-40 लाख रुपये उपलब्ध करून दिले आणि समितीनं हा कार्यक्रम घेतला। आणि सर्व राजकीय पक्ष, आपण निमंत्रण पत्रिका बघितली तर या जिल्ह्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांना त्यांनी बोलवलं होतं, कारण की सगळ्यांनी यावं अशी अपेक्षा होती। त्यामुळे महापालिकेनं का आडमोठेचं धोरण स्वीकारलं मला माहित नाही। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचे दैवत आहेत। ज्यावेळा मला निमंत्रण दिल्यानंतर महाराज म्हटल्यानंतर आम्ही जातोच। आता वर्तमानपत्र मी वाचलेलं आहे, पण आता एकदा महाराजांचा कार्यक्रम स्वीकारलेला आहे आणि महाराजांच्या कार्यक्रमाला मी गेलो नाही संभाजी महाराजांच्या, तर अनेक गैरसमज तयार होतील। आता महाराजांसाठी काय आमच्यावर शिक्षा होईल ते होईल, तर आम्ही जाणार आहोत लोकार्पण कार्यक्रमाला। पालकमंत्र्यांनीच या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानं वाद होणार नाही अशी शक्यता वाटत होती, पण शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी स्मारकाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही याकडे लक्ष वेधलं। त्यामुळे कोणत्याही वादाच्या ऐवजी दमदार लोकार्पण करणारच असं राजेश क्षीरसागर यांनी जाहीर करून टाकलं। तत्कालीन म्हणजे त्यावेळी मी आमदार होतो, पहिले 10 लाख रुपये मी त्याला दिलेले आणि छत्रपती संभाजी महाराजांचं हे स्मारक पूर्ण झाल्यानंतर अतिभव्य असा त्याचा सोहळा करायचा आहे, ही आमची एक मानसिकता होती। खरं म्हणजे या झालेल्या सोहळ्यामुळे त्यावर पाणी फिरेल की काय असं मला वाटतंय, पण कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये न पडता या स्मारकाचा भव्य सोहळा आयोजित करण्याविषयी मी पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे। कोल्हापूरची थेट पाईपलाईन योजना असो किंवा शहरातली इतर विकास कामं, त्याचं लोकार्पण करून काँग्रेसनं इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत आघाडी घेतली। केलेल्या कामांचं ब्रँडिंग करत नसल्यानं काँग्रेसचं आधीच नुकसान झालं होतं। आता काँग्रेसनं यातून धडा घेतल्याचं पाहायला मिळतंय। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।